नमस्कार मित्रांनो, आमच्या ट्रिपचा आजचा शेवटचा दिवस आणि आम्ही आत्ता आलेलो आहे रांजणगाव. माझ्यासोबत माझे प्रमोद काका आणि देऊ. आम्ही रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन करून इथून पुढे शनी शिंगणापूर आणि तिथून पुढे देवगडला जाऊ. आणि आजचा हा आमचा परतीचा प्रवास असणार आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही महागणपती रांजणगावचे महाद्वार पाहू शकता. महागणपती रांजणगाव. मित्रांनो, रांजणगावच्या महागणपतीचे 31 जुलैपर्यंत मंदिर बंद आहे. त्या मंदिराची रिनोव्हेशन आहे. श्री शनेश्वराय देवस्थान शनी शिंगणापूर. व्हिडिओ घेतला मी. पुण्यावरून नगरकडे जाताना इथे मध्ये शनी शिंगणापूर म्हणून देवस्थान आहे. मेन हायवेपासून एक 4-4.5 किलोमीटर तुम्हाला आतमध्ये यावं लागेल. सुंदर असं देवस्थान आहे शनी शिंगणापूर. आम्ही जस्ट इथे पोचलो. आता लगेच मंदिराकडे दर्शनासाठी जाऊ. श्री गुरुदेव दत्तपीठ श्री क्षेत्र देवगड संस्थान. आम्ही आलो आहे गुरुदेव दत्तपीठ श्री क्षेत्र देवगड संस्थान. श्री क्षेत्र देवगड. शनी शिंगणापूर येथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही सध्या आलेलो आहे देवगड. शनी शिंगणापूरपासून एक 30 किलोमीटर अंतरावरती आहे दत्त मंदिर. दत्ताचे संस्थान आहे ते देवगड क्षेत्र. खूप सुंदर आहे. तुम्ही सुद्धा या, नक्की एकदा तरी भेट द्या. व्हिडिओ घेऊन टाकतो मी थोडा. तर मित्रांनो, आजच्या या आमच्या ट्रिपच्या लास्ट दिवसामध्ये आज आम्ही सकाळी पुण्यावरून निघालो. येता येता माझ्या सिस्टरला भेटलो. तिथून पुढे रांजणगावचा गणपती, त्याच्यानंतर शनी शिंगणापूर आणि आता दत्त मंदिर देवगड झाल्यानंतर आम्ही आमचा प्रवास पुढे जास्त चालू राहणार आहे. पण हा ब्लॉग इथेच संपत आहे, तर यानंतर फक्त ट्रॅव्हलिंग असणार आहे. कोणती डेस्टिनेशन व्हिजिट नसणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघत राहा निषाद क्रिएशन.